सोन्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार यंदाच्या वर्षी संपूर्ण देशात प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन, ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे रेकॉर्डतोड तेजी. पण इथं सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की देशामध्ये यंदाच्या वर्षी प्रचंड प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन का घटणार आहे. जर असं घडलं तर याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्व कास्तकार बांधवांना मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी म्हणजे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची. ज्या माहितीच्या अनुसार यंदाच्या वर्षी संपूर्ण देशात आता प्रचंड प्रमाणात घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन. पण यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन प्रचंड प्रमाणात का घटणार आहे. जर असं घडलं तर याचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आहे आणि या परिणामामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढताना दिसणार आहे. चला या महत्त्वाच्या प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेऊयात. बघा मित्रांनो, यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांना माहीत आहे की हे वर्ष अल्निनो आहे आणि अल्निनोच्या वर्षामध्ये पाऊस काळ हा कमी होतो. आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यामध्ये होते. त्या खालोखाल राजस्थान. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या तिन्ही राज्यांना एकत्रित केलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढं उत्पादन होते, मध्य प्रदेशमध्ये जेवढं उत्पादन होते व राजस्थानमध्ये जेवढं उत्पादन होते ते सगळं उत्पादन भारताच्या तुलनेमध्ये जवळपास 95% आहे. म्हणजे भारताचं उत्पादन जर आपण 100% पकडलं तर त्यापैकी जवळपास 90 ते 95% उत्पादन या तीन राज्यामध्ये होते. आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर या तिन्ही राज्यामध्ये जो पाऊस काळ आहे तो अत्यंत कमी आहे. एकतर यंदाच्या वर्षी सोयाबीनची जी लागवड आहे ती मोठ्या प्रमाणात घटली, शिवाय 15 जुलैची जी महत्त्वाची तारीख आहे ती ओलांडून गेली आणि यंदाच्या वर्षी या तारखेपर्यंत मागच्या वर्षीपेक्षा बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी सोयाबीनची लागवड या ठिकाणी घटली. एकीकडे सोयाबीन लागवड तर घटली आहे, पण दुसरीकडे पाऊस काळ कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जी सोयाबीनची पिकं या ठिकाणी दिसत आहेत ती सुद्धा करपलेली दिसत आहेत. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एक तर सोयाबीनची लागवड कमी, त्यानंतर पीक परिस्थिती ही अत्यंत वाईट आणि आणखीन सुद्धा महाराष्ट्र, मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये पाऊस हा व्यवस्थित पडलेला नाही. यामुळे भविष्यामध्ये या ठिकाणी सोयाबीनच्या फुलोरा अवस्थेत काय होते, शेंगा भरण्याच्या अवस्थेत काय होते हे प्रश्नचिन्हच आहे. पण यावरून एक मात्र लक्षात येते की आपल्याला यंदाच्या वर्षी भूतो भविष्यती एवढं सोयाबीनच्या उत्पन्नात घट दिसत आहे. मागच्या 10 वर्षात जेवढं दरवर्षी सोयाबीनचं उत्पादन होते त्या तुलनेत ही घट भयंकर असण्याची दाट शक्यता आहे. याच्यामुळे आपण जर बघितलं तर सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा याच्यात भविष्यात खूप मोठा गॅप निर्माण होऊ शकतो. शिवाय भारताचं जे सोयाबीन आहे ते नॉन जीएम सोयाबीन आहे. म्हणजे जगात जीएम आणि नॉन जीएम हा फरक आहे. म्हणजे भारताचं सोयाबीन एकदम ऑर्गॅनिक असल्यामुळं या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की भारताला म्यानमार व आफ्रिकन कंट्रीजमधूनच सोयाबीनची आयात करावी लागेल. पण इथं सुद्धा अल्निनोमुळं सोयाबीनच्या उत्पादनावरती परिणाम होऊ शकतो. यामुळे भविष्य सोयाबीनचं उज्ज्वल दिसते आणि सोयाबीनचा जो बाजारभाव सध्या 7,000च्या आसपास आहे तो लवकरच 8,000पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की नवीन हंगामात जेव्हा नवीन सोयाबीनची आवक सुरू होईल तेव्हा आवकेमुळे सोयाबीनचा भाव घटेल, पण सोयाबीनचा तरी देखील सरासरी भाव हा 6,000 ते 6,500च्या वरच राहणार. यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे सोयाबीन आहे, ज्यांचं सोयाबीन चांगलं आहे त्यांचं त्या ठिकाणी नशीब आहे ते उज्ज्वल ठरणार आहे, कारण भविष्यामध्ये सोयाबीनच्या दरात रेकॉर्डतोड तेजी येणार आहे. शिवाय अमेरिकेमध्ये सुद्धा यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे.
तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्या सर्वात महत्त्वाची माहिती, की देशात यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन प्रचंड घटणार आहे. याच्यामुळं आपल्याला सोयाबीनचा रेकॉर्ड तोड तेजी लवकरच दिसू शकते व ही रेकॉर्ड तोड तेजी नवीन हंगामापर्यंत कायम राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे नवीन हंगामात सुद्धा यामुळे आपल्याला चांगला दर हा प्राप्त होऊ शकतो. भविष्यात सोयाबीनची दर पातळी कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या लढा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.